साईडला ठेवा खाली नंतरच्या थांबायला बोला ते बसणार आहे बाबा अरे बाबा थांबा अरे नाही तुम्ही जेवा ते आता पुन्हा मला आम्हाला उगाच जेवायला वाढलं नाही तुम्ही जेवा असेल ना तुम्ही जेवा थकले मदत परत आणि काय शिल्लक ठेवू नका नाही संपला परत जेवा डबल जेवा तू तुला सांगतोय तू आला तर तू मेन कार्य करताय त्याचीच धावपळ होती जास्त तिची होती बाबा कुठे आहेत तो बघतो बाबा एक सत्कार करायचा म्हणून जेव्हा घेऊन घे आम्ही परत येतो राऊंड मारतो ठेवू काय आमचे शाकारभाऊ भाऊशेठ साळुंके तसेच आमचे ॲडव्होकेट अमोल मातेले साहेब आणि इतर सर्व शिवसेना परिवार या ठिकाणी आलेला आहे. वीर हनुमान मंडळाच्या वतीने बाबांचे त्यांच्यावर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे अमोल मातेकर साहेबांचे तिथे आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना मंडळी माहिती असेल बाबांच्या माध्यमातून या विभागामध्ये कित्येक कामं आम्ही करून घेतलेली आहेत. ते लादीकरण असू द्या, घरोघरी शौचालय असू द्या किंवा आताचे आपल्या गणपतीच्या आपल्या हनुमान मंदिराच्या समोरचे लादीकरण असू द्या. बाबांनी प्रत्येक वेळेला ह्या मंडळाच्या पाठीमागे आम्हाला साथ दिलेली आहे आणि कुठलंही काम बाबांकडे घेऊन गेल्यावरती बाबांनी ते केलं ना असं कधीही झालं नाही. असं हे व्यक्तिमत्व आपल्या त्या ठिकाणी आलेले आहेत. बाबा तुमच्या या वीर हनुमान मंडळाच्या वतीने आम्ही तुमचे मनापासून खरोखर आभार व्यक्त करतो आणि आम्ही तुमच्या ह्या परिसरातील सर्व मंडळी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहात. येणारे आमचे नवीन नगरसेवक दीपक हांडे असणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि इथल्या विभागातील सर्व रहिवासी बाबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आमचा जो पाण्याचा प्रश्न होता तो प्रश्न आता बाबांनी आम्हाला सोडून दिले. 9 इंची पाईपलाईनला ह्या लाईन जॉईंट झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न भटवडीतला संपलेला आहे. बाबा तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपलं सहकार्य असंच आम्हाला वीर हनुमान मंडळाला मिळत राहील अशा अपेक्षा करतो. आल्याबद्दल आपले बाबांचे भाऊशेठ साळुंकेंचे आणि आमचे मातेले साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करून आपण महाप्रसाद घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. सॉरी बाबा या त्यांना काय पाहिजे जर आता ठिकाणी जायचं हे काम तो चालू आहे. गटराचं काम चालू नको आता परत आम्ही हा भाई एक ग्लास दे काढके एक 5 मिनिट पाणी द्या सगळ्यांना. नमस्कार. आज चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जन्मोत्सव सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा
या ठिकाणी वीर हनुमान मित्र मंडळाच्या वतीनं सार्वजनिक हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. प्रतिवर्षी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी वीर हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवाचं आयोजन केलं जातं. या वीर हनुमान मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर ती अशी साधारण सुमारे 45 वर्षांपूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकता हनुमान मंदिराच्या पाठीमागे उंबराचं झाड आहे. फार पूर्वी हे मोठं विस्तीर्ण असं झाड होतं आणि या विस्तीर्ण उंबराच्या झाडाखाली स्वयंभू हनुमानाची शिळा सापडली होती. त्यानंतर स्थानिक रहिवासी भक्त भाविकांच्या वतीनं या ठिकाणी हनुमंताची विधिवत अशी स्थापना झाली आणि हनुमानाच्या सेवार्थ या ठिकाणी प्रतिवर्षी हनुमान जन्मोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं. मोठ्या थाटामाटात बाळगोपाळ आणि समस्त भाविकांच्या ठिकाणी सहभाग असतो. मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा केला जातो. तरी या उत्सवाला बहुमोलाचे सहकार्य करणारे समस्त विभागीय भक्त भाविक रहिवासी आदरणीय माजी नगरसेवक दीपक भांडे साऱ्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. असंच आपलं भक्तिमय सहकार्य या ठिकाणी आमच्यासोबत सदैव अबाधित असू द्या. आपणा सर्वांवरती भगवान हनुमंतांची कृपा अखंड कायम असू दे. त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. चप्पल वही बात पकड़ने वाला क्या था वो पापा क्या कहते हैं आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे आणि वर्षी हनुमान जयंतीचा समारंभ चांगल्यापणे साजरा केला आहे. गल्लीतील सर्व महिलांनी मुलाची साथ दिली आहे. त्यामुळे सर्वांचे आभार. जय